नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आज आपण अतिशय महत्त्वाच्या टॉपिकवर या ठिकाणी चर्चा करणार आहोत। म्हणजे थोडक्यात की बऱ्याच लोकांचा हा प्रश्न असतो किंवा त्यांना एक डाऊट असतो की शेळ्या पालन का बोकड पालन, म्हणजे शेळी पालन परवडते की बोकड पालन परवडते। मग बघा, शेळ्यांपेक्षा बोकड पालनात कसा पैसा आहे या ठिकाणी आपण माहिती बघणार आहोत। किंवा बोकड पालन करून तुम्ही फक्त 6 महिन्यामध्ये 4 लाख रुपये कसे काय कमवू शकता। म्हणजे थोडक्यात बोकड पालन खर्च किती लागतो, नफा किती भेटतो, अशी संपूर्ण माहिती ज्यामध्ये तुमचा चारा असेल, खुराक असेल, खरेदी असेल, विक्री असेल। म्हणजे थोडक्यात आपण या ठिकाणी एक उदाहरण घेऊन संपूर्ण बोकड पालनाची माहिती आणि शेळी पालनापेक्षा बोकड पालन कसं काय श्रेष्ठ ठरू शकतं याची या ठिकाणी डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत। त्याच्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक ऐकायचा आहे। जर तुम्ही व्हिडिओ अर्ध्यातून सोडून दिलात तर तुम्हाला ही माहिती काहीच समजणार नाही। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की बघायचा आहे। आणि मित्रांनो, आपण शेळी पालन, बोकड पालन, कोंबडी पालन, त्याचप्रमाणे दूध व्यवसाय आणि शेती संबंधी असेच महत्त्वाचे व्हिडिओ, वेगवेगळ्या योजना आणि त्या या ठिकाणी बिझनेस प्लॅनिंग आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती आपण दररोज टाकत असतो। जर तुम्हाला आपल्या येणाऱ्या काळातील महत्त्वाचे व्हिडिओ बघायचे असेल तर सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा। जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्हाला येणाऱ्या काळातील महत्त्वाचे व्हिडिओ टाईम टू टाईम भेटत राहतील। त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण जर शेळी पालन करायला गेलात तर शेळी पालन करताना आपल्याला काय काय अडचणी येतात। तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला शेळी या ठिकाणी 3 प्रकारचे भेटते, ज्यामध्ये तुमची शेळी एकदा पण गाभण राहिलेली नसते। दुसरी गोष्ट, शेळीना जेव्हा तुम्ही शेळी आणता तेव्हा ती गाभण असते। आणि तिसरी टाईम ते म्हणजे शेळी एकदा गाभण होऊन गेली असते, जी दुसऱ्यांदी गाभण असते। म्हणजे असे तुम्हाला 3 टाईपमध्ये तुम्हाला शेळी खरेदी करता येते, बरोबर। पण बघा, जेव्हा तुम्ही शेळी आणता तेव्हा तुम्हाला माहीतच नसतं की ही शेळी 1 बोकड देईल, 2 बोकड देईल का 3 बोकड देईल। त्यानंतर तुम्हाला हे माहीत नसतं की ही शेळी या ठिकाणी चांगल्या प्रकारे दूध देईल का नाही, बरोबर। त्यानंतर या ठिकाणी तुमची शेळी या ठिकाणी कधीकधी एकच करडू देऊ शकते किंवा एकच पिल्लू या ठिकाणी देऊ शकते। आणि सोबतच शेळीचा हा भाकड काळ कधीकधी जास्त मोठा देखील असू शकतो। मग त्यावेळेस जी आपली शेळी असते हिला आपल्याला फुकटचा चारा आणि खुराक या ठिकाणी द्यावा लागतो। मग अशा अनेक गोष्टी असतात शेळी पालनमध्ये, बरोबर। आणि जर बघायला गेलात तर तुम्हाला शेळी पालन करण्या अगोदर किंवा तुम्ही शेळी पालन जर करत असाल तर शेळी पालन केल्यानंतर तुम्हाला तुमचं भांडवल वसूल व्हायला या ठिकाणी खूप वेळ लागत असतो। पण जेव्हा तुम्ही बोकड पालन करतात मग त्यावेळेस तुम्हाला कसा फायदा होतो किंवा तुमचं उत्पन्न किंवा तुमचे पैसे वसूल किती दिवसात होतात तर ते बघा। मग बघा, आता जर आपल्याला बोकड पालन हे कसे फायदेशीर ठरणार आहे ह्याचं जर आपल्याला उदाहरण बघायचं असेल तर आपल्याला कितीतरी बोकडांची संख्या घेऊन त्यांचं उदाहरण किंवा त्यांना आपला खर्च आणि नियोजन या ठिकाणी बघावं लागेल। मग त्यासाठी मी तुम्हाला फक्त 50 बोकड पालनाचं उदाहरण देऊन किंवा 50 बोकड पालनाची माहिती देऊन हे गणित समजवणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक बघायचं आहे। मग बघा, जर आपण 50 बोकड पालन जर करायचं ठरवलं तर त्यासाठी आपल्याला काय काय भांडवल लागेल आणि काय काय खर्च येईल। बघा, जर तुम्हाला 50 बोकड पालन करायचं आहे तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला शेड किंवा जागेचं नियोजन या ठिकाणी करावं लागेल। आता एका बोकडाला आपण सरासरी 1 चौरस मीटर अशी जागा पकडली आणि 50 बोकडाला आपल्याला किती जागा लागेल तर बघा, तुम्ही या ठिकाणी 20 बाय 30चं शेड करू शकता किंवा 20 बाय 40चं करा, 30 बाय 20चं करा। म्हणजे थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी एका बोकडाला 1 चौरस मीटर जागा, याप्रमाणे तुम्ही 50 बोकडाचं गणित काढून या ठिकाणी शेड बनवू शकता। आता हे शेड बांधायला तुम्हाला खर्च किती येईल, बरोबर। मग बघा, शेड तुम्ही कसं बांधताय, किती पक्कं बांधताय का कच्चं बांधताय यावरती तुमचा सर्व खर्च अवलंबून असतो। मग बघा, जर तुम्ही या ठिकाणी पक्कं शेड बांधत असाल म्हणजे जर बघायला गेलात तर 7 ते 8 फूट या ठिकाणी साईडची उंची, त्यानंतर वरती सिमेंटचा पत्रा,
त्यानंतर साईडनी एक मजबूत जाड जाळी आणि खाली सिमेंटचा कोबा, असं संपूर्ण जर तुम्ही पक्कं शेड करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला 1-1.5 ते 2 लाखापर्यंत एकदम चांगल्या प्रकारचं शेड या ठिकाणी तुम्ही बांधू शकता। त्यानंतर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की शेड या ठिकाणी कसं केलं पाहिजे। तर बघा, शेडमध्ये तुम्हाला 2 ते 3 कप्पे बनवायचे आहेत, म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी मोठ्या बकरांसाठी 1 कप्पा, लहान बकरांसाठी 1 कप्पा आणि आजारी बकरांसाठी 1 कप्पा, आणि सोबतच त्यांना दिवसभर फिरण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी त्या शेडच्या आजूबाजूला एक कंपाऊंड करायचं आहे। म्हणजे जर तुमचे बोकडं दिवसभर फिरले तर त्यांचा व्यायाम होईल, त्यांचं रक्त सर्क्युलेशन होईल, त्यांना अन्न पचेल आणि त्यांची वाढ देखील चांगल्या प्रमाणात होईल। आता हे झालं शेडबद्दल। आता आपल्याला चाऱ्याबद्दल बघायचं आहे। बघा, जेव्हा तुम्ही बोकड पालन करणार असाल तर त्याच्या तुम्हाला 3 ते 4 महिने कमीत कमी तुम्हाला चारा लागवड करायची आहे। आता चारा लागवड काय काय करायची आहे त्यावरती आपण पुढं बघणार आहोत। पण बघा, तुम्हाला सरासरी या ठिकाणी 2 बिघ्यामध्ये तरी तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी चारा लागवड करायची आहे, म्हणजे तुमचा खाद्य खर्च या ठिकाणी 0 रुपये होऊ शकतो। पण बघा, जर तुम्ही जो विकत चारा आणत असाल तर तुम्हाला एक 5 ते 10 रुपये प्रति किलोने चारा, म्हणजे हिरवा चारा असेल, सुका चारा असेल, या ठिकाणी त्यांना द्यावा लागेल। मग त्यानुसार तुमचा खर्च या ठिकाणी वाढून जाईल। आता बोकडाला किती चारा लागेल किंवा काय लागेल तर ते आपण पुढं बघणारच आहोत, बरोबर। मग बघा, आपण चाऱ्याची सोय केली, त्यानंतर शेडची पण सोय केली। मग आता आपण काय करणार, आपल्या फार्मवरती आपण 50 बोकडं आणणार आहोत। मग आता संपूर्ण 50 बोकडांचं आपण 6 महिने सांभाळून त्यांना आपल्याला किती फायदा होतो आहे हे या ठिकाणी बघणार आहोत। मग बघा, जर आपण 50 बोकडं आणले, जे आणले आपण सरासरी 4 महिन्याच्या आसपास, बरोबर। आता बोकड कसे निवडायचे आहेत तर बघा, सर्वप्रथम बोकड निरोगी, चकाकी असलेले आणि चांगलं या ठिकाणी टणटणीत बोकड आपल्याला आणायचं आहे। त्यानंतर जात कोणती निवडायची। मग बघा, आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये जो बोकड राहू शकतो, जगू शकतो, किंवा आपल्या आजूबाजूच्या मार्केटमध्ये जो बोकड विकला जाऊ शकतो, अशा प्रकारचं बोकड तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे। आता तुमचा जिल्हा कोणता आहे हे मला काही माहिती नाही आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगणार नाही की कोणतं बोकड आणलं पाहिजे। त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, मला आत्ताच्या आत्ता तुमचा जिल्हा लगेच कमेंट करून सांगायचं आहे, आणि तुम्ही किती बोकड पालन करताय किंवा शेळी पालन करताय किंवा येणाऱ्या काळात कोणता व्यवसाय करणार आहेत आणि कितीपासून सुरू करणार आहात हे मला लगेच काय करायचं आहे, कमेंट करून सांगायचं आहे। म्हणजे मला जर शक्य झालं तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोणत्या जिल्ह्यासाठी कोणतं बोकड किंवा कोणती जातीची शेळी योग्य राहील हे मी तुम्हाला सांगून देईल। प्रत्येकाने कमेंट करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघताय, आणि व्हिडिओ लाईक केला नसेल तर व्हिडिओ लाईक देखील नक्की करा। मग बघा, आपण बोकडाची निवड केली, त्यानंतर आपल्याला बोकड जे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे 3 ते 4 महिन्याचं बोकड आपल्याला आणायचं आहे। आता 3 ते 4 महिन्याचं बोकड म्हणजे ते एकदम चारा खाण्यासाठी हे तयार झालेलं असेल, आणि जे बोकड आपण आणायला गेलात तर आपल्याला एक सरासरी 4,000 रुपयाच्या आसपास हे बोकड खरेदी करायचं आहे। आता बरेच लोक बोलतील की बोकड आम्हाला कुठं भेटेल, आम्ही निवड कशी करू, आम्ही तर नवीन आहोत, त्यासोबतच या ठिकाणी आम्हाला मार्केट कुठं भेटेल। तर हे जे तुमचे प्रश्न आहेत मग त्याचं तुम्हाला उत्तर मी या ठिकाणी सांगून देईल, पण सांगून हे तुम्हाला शिकता येणार नाही आहे। मग त्या अगोदर जेव्हा तुम्ही 4 महिने अगोदर शेड बांधाल किंवा तुम्ही चाऱ्याची लागवड करशाल, मग ते 4 महिने तुम्ही 4 महिन्यापासून सुरुवात करायची आहे। तुमच्या आजूबाजूच्या मार्केटमध्ये फिरायचं आहे, शेतकऱ्यांना भेट द्यायची आहे, मोठमोठ्या फार्मला भेट द्यायची आहे, ऑनलाईन ऑफलाईन माहिती गोळा करायची आहे। जर तुम्हाला वेगवेगळे प्रशिक्षण घेता येत असेल तर ते प्रशिक्षण घ्यायचं आहे, आणि जास्तीत जास्त व्यापाऱ्यांना कॉन्टॅक्ट करायचं आहे, मार्केटमध्ये फिरायचं आहे, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की कोण कितीला बोकड विकतं आहे, कोण कितीला बोकड खरेदी करतं आहे, बोकडाची किंमत कमी कशी होते, वाढती कशी, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला अनुभवातून भेटून जाईल। कारण की मी किती जरी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं, पण ऐकणं आणि प्रत्यक्षात अनुभव घेणं यामध्ये खूप मोठा फरक असतो। मग बघा, आपल्या मेन मुद्द्याकडे आपण वळूया। जसं की तुम्ही 3 ते 4 महिन्याचं एक बोकड 4,000 रुपयाला खरेदी केलं, असे करून तुम्ही 50 बोकडे या ठिकाणी खरेदी केले, जे की तुम्हाला पडतील सरासरी 2 लाखाच्या आसपास। आता इथं पण बरेच लोक बोलतील की इतकं भांडवल आमच्याकडे असतं तर आम्ही या ठिकाणी कधीच सुरू करून टाकलं असतं।
तर बघा, मी एक उदाहरण देण्यासाठी 50 बोकडांचं उदाहरण पकडलं आहे. जर तुम्हाला अनुभव नसेल किंवा तुमचं बजेट कमी असेल तर तुम्ही अगदी 4-5 बोकडांपासून सुद्धा सुरुवात करू शकता. त्यानुसार तुम्ही अंदाजा या ठिकाणी लावायचा किंवा हिशोब लावायचा आहे. मग बघा, आपण 50 बोकडं आणले, 4,000 प्रति बोकडाने 2 लाखाचे. आता त्यानंतर त्यांना आपल्याला काय करायचं आहे, वेळेवर औषधं, वेळेवर खाद्य, वेळेवर खुराक या ठिकाणी वेळच्या वेळी द्यायचं आहे. स्वच्छता त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायची. ह्या जर गोष्टी तुम्ही योग्यरित्या मेंटेन केल्या तर तुमच्या बोकडाचं वजन जास्त प्रमाणात वाढेल आणि सोबतच तुमचं बोकड या ठिकाणी निरोगी राहील. आणि बोकड निरोगी असेल, क्वालिटी चांगली असेल तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी बाकीच्यांपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात याची किंमत तुम्हाला बघायला भेटेल किंवा विकताना तुम्हाला किंमत याची चांगली भेटेल. आता बघा, याचं जर आपण खाद्य बघायला गेलात तर त्यांना तुम्ही या ठिकाणी बांधावरचे तुमचे गवत असेल किंवा तुम्ही एक जे सेपरेट त्यासाठी चारा करत असाल तर त्यामध्ये तुम्ही बांधावरती सुबाबळ लावा, तुती लावा. त्याचप्रमाणे हातगा असेल, शौरी असेल, त्यानंतर मेथी घास असेल, नेपियर घास असेल आणि त्यासोबतच आपले जे काही गहू असेल, सोयाबीन, कडधान्याचे काही भुसा असेल, असं सर्व कडधान्य किंवा चारा तुम्ही त्यांना देऊ शकता. सोबतच खुराकामध्ये तुम्ही त्यांना गूळ पाणी असेल किंवा मग विकतचा पण तुम्ही त्या ठिकाणी खुराक देऊ शकता, पण तुम्हाला तो खर्चिक राहू शकतो. त्यामुळे तुम्ही गहू, मका, बाजरी यांचा बारीक भरडा करून त्यांना दिवसातून 200 ते 400 ग्रॅम या ठिकाणी देऊ शकता. आता जर खुराक तुम्हाला विकत आणायचा आहे आणि त्यासाठी खर्च किती लागेल तर मग बघा, जर प्रति बोकडाला तुम्ही जर 400 ग्रॅम खुराक दिला दिवसाला, एकाला जर तुम्ही 400 ग्रॅम खुराक दिला दिवसाला, भरडा करून दिला धान्याचा. आता आपल्याकडे एक सरासरी धान्याचा जो भाव आहे तो आहे 20 रुपये किलोच्या आसपास, बरोबर. मग बघा, 400 रुपये प्रति ग्रामने आपण हिशोब लावला आणि 50 बोकडांना आपल्याला द्यायचं आहे तर आपल्याला दिवसाला या ठिकाणी 20 किलो धान्य किंवा 20 किलो खुराक या ठिकाणी द्यावा लागेल. आता 20 किलो खुराक 20 रुपये प्रति किलोने जर आपण हिशोब लावला तर 400 रुपये खर्च आपल्याला दिवसाचा खुराकाचा या ठिकाणी येतो आहे, बरोबर. मग आता खुराक देणं महत्त्वाचं आहे का, तो हो, अतिशय महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला मार्केटमध्ये चांगल्या जास्त किमतीत तुमचा बोकड विकायचा असेल तर नक्कीच त्याला खुराक, लसीकरण आणि चारा या ठिकाणी तुम्हाला देणं गरजेचं आहे. मग बघा, 400 रुपये आणि आपण बोकड किती दिवस सांभाळणार आहोत तर 6 महिने या ठिकाणी सांभाळणार आहोत. म्हणजे बघा, आधीचे 4 महिने बोकड जेव्हा आपण आणलं तेव्हा 4 महिन्याचं होतं, तिथून पुढं आपण 6 महिने त्याला सांभाळणार आहोत. म्हणजे आपण 10 महिन्याचं बोकड या ठिकाणी आपल्यासाठी विक्रीला येत आहे, बरोबर. मग बघा, तर मग 20 किलो 20 रुपयाने 400 रुपये दिवसाचा खर्च आणि 180 दिवस आपण या ठिकाणी बोकड सांभाळणार आहोत. म्हणजे बघा, 400 गुणिले 180 दिवस असे आपल्याला 72,000 या ठिकाणी 6 महिन्याचा किंवा एका बॅचचा बोकडाचा खर्च या ठिकाणी येणार आहे, बरोबर. मग जर 72,000 रुपये आपल्याला 400 ग्रॅम दिवसाला खुराक देऊन येतो आहे आणि बरेच लोक काय करतात की या ठिकाणी 200 ग्रॅम खुराक देता. जर तुम्ही 200 ग्रॅम खुराक देत असाल तर या ठिकाणी 36,000च खर्च येईल. पण आपल्याला काय करायचं आहे, कमी वेळामध्ये जास्त किमतीत महागात बोकड विकायचं आहे. म्हणजे कमी वेळात आपल्याला त्याचं वजन जास्त गेन करायचं आहे. त्यासाठी आपण 400 ग्रॅम त्यांना खुराक देणार. तो होईल 72,000 रुपयाचा 6 महिन्यासाठी. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला बोकडांची चारा किती लागेल बघा. चाराचा आपण हिशोब करायला गेलो तर आपल्याला एक 2-2.5 किलो हिरवा चारा आणि अर्धा 1 किलो आपल्याला सुका चारा म्हणजे भुसा त्यांना आपल्याला रोजचा द्यावा लागेल. सोबतच त्यांना आपल्याला गोड पाणी असेल किंवा आपल्याला चांगलं पाणी त्यांना द्यायचं आहे. म्हणजे पाणी जर त्यांना आपण चांगल्या पद्धतीने दिलं तर त्यांचं रक्त साफ होत राहील आणि त्यांना रोगराई कमी होईल. आणि सोबतच त्यांना आपण लसीकरण देखील टाईम टू टाईम करायचं आहे. जर तुम्हाला माहिती नसेल की बोकडांना कोणतं लसीकरण का केलं पाहिजे किंवा त्यांना कोणते आजार येतात तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी त्यावरती येणाऱ्या काळात नक्कीच या ठिकाणी व्हिडिओ आणेन, बरोबर. आणि जर व्हिडिओ लाईक केला नसेल तर आत्ताच्या आता व्हिडिओ लाईक करा, कारण की स्पेशली हा मी फक्त तुमच्यासाठी अगदी मोफतमध्ये ही माहिती तुम्हाला देत आहे. तर प्लीज प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. मग बघा, अशा प्रकारे आपण बोकड सांभाळलं. आता याचं आपण विक्री उत्पन्न कसं आपल्याला या ठिकाणी भेटेल त्यावरती एक नजर आपण टाकूया. मग बघा, या ठिकाणी आपण 50 बोकड पालन
बोकडं आणली होती, त्यामध्ये आपण 5% मर किंवा मरतूक पकडली, म्हणजे सरासरी 3 बोकडं आपले या ठिकाणी मेले, बरोबर. मग आता आपल्याजवळ शिल्लक राहिली आहे ती 47 बोकडं आपल्याजवळ शिल्लक राहिली आहे, बरोबर. मग बघा, आपण या ठिकाणी 4 महिन्याचं बोकड आणलं होतं 4000ला, आणि आपण ते बोकड आता 10 महिन्याचं बोकड करून आणि त्याला चांगल्या प्रकारे खाद्य, खुराक, चारा, पाणी, औषधं असं संपूर्ण त्याला योग्यरित्या असं वातावरण, औषधं, त्याची ठेप ठेवली आणि त्याचं वजन कमी वेळामध्येच जास्त प्रमाणात वाढलं. बघा, नियोजन जर तुम्ही चांगलं केलं तर नक्कीच तुमचं वजन किंवा क्वालिटी चांगली राहील, बरोबर. मग बघा, असं करून ते बोकड आपण 10-11 महिन्याचं बोकड या ठिकाणी आपण 15,000ला विकणार, बरोबर. कारण की आपण जे 6 महिने आणि सुरुवातीचे 4 महिने असा 10 महिने आपल्याला चांगला प्रकारे अनुभव आलेला आहे, आणि हे 10 महिन्यामध्ये आपण प्रत्येक आठवड्याला एका मार्केटमध्ये जायचं आहे, अनुभव घ्यायचा आहे, जो विकतो आहे त्याला विचारायचं आहे, जो खरेदी करतो आहे त्याला विचारायचं आहे, शेतकऱ्यांना भेट द्यायची आहे, फार्मला भेट द्यायची आहे. असं करून तुम्ही पूर्ण मागच्या 10 महिन्यामध्ये पूर्ण स्वतः अनुभव घेतलेला असेल बोकड कसं विकायचं. सोबतच तुमच्याजवळ 47 बोकड आहात, त्यामुळे तुम्ही काय करणार आहेत, गावातल्या गावात नाही विकणार आहेत. कारण की जेव्हा गावातल्या गावात तुम्ही बोकड विकता तेव्हा तुम्हाला कमी किंमत भेटते, पण जेव्हा तुमच्याकडे 50 बोकड असेल तेव्हा तुम्ही दूर मोठ्या चांगल्या मार्केटमध्ये नेऊन बोकड विकणार आहात. सोबतच 50 बोकड आहेत तुमच्याकडं, त्याच्यामुळे तुम्हाला मोठा व्यापारीसुद्धा भेटू शकतो, आणि तुमच्या मालाची क्वालिटी देखील जर चांगली असेल तर तुम्हाला 15,000 काय 16-17,000 किंवा त्यापेक्षा जास्त किंमत पण भेटू शकते. फक्त तुमच्या बोकडाचं वजन आणि क्वालिटी ह्यावर ही सर्व गोष्ट अवलंबून आहे, बरोबर. मग मी 15,000 रुपये प्रति बोकडाने जर 47 बोकडाचा हिशोब लावला तर 7,05,000 रुपये मला हे 47 बोकड विकून या ठिकाणी मला उत्पन्न या ठिकाणी भेटतं आहे. पण आता हा आपला नफा आहे का, तर अजिबात नफा नाही आहे. 7,05,000 रुपये आपलं हे उत्पन्न आहे. यामधून आपण आपला अजून खर्च वजा करायचा आहे. खर्च वजा करून आपल्याला किती रुपये शिल्लक राहतील याकडे आपण एकदा नजर टाकूया. मग बघा, स्टेप बाय स्टेप करून आपण एक एक खर्च यातून वजा करूया. मग बघा, 72,000 रुपये जे आपल्याला खुराकासाठी लागले होते ते 72,000 आपण वजा केले. त्यानंतर बोकड खरेदीसाठी आपल्याला 2 लाख रुपये लागले होते, तर ते 2 लाख रुपये आपण यातून वजा करूया. त्यानंतर 10,000 रुपये लसीकरण औषधासाठी लागले होते, तर 10,000 रुपये आपण यातून वजा करूया. त्यानंतर 500 किती, तर 1,000 रुपये लाईट बिल. आता लाईट बिल मी जास्तच पकडलं आहे, कारण की त्यामध्ये तुम्हाला टेम्परेचर असेल किंवा अनेक गोष्टी असेल, तुमचं कुट्टी मशीन असेल, त्यासाठी आपण काय केलं की 1,000 रुपये लाईट बिल प्रति महिन्याच्या हिशोबाने पकडलं, जे की आहे 6,000 रुपये. आणि त्यानंतर तुम्ही 6 महिन्यामध्ये तुमच्या फार्मपर्यंत येण्यासाठी किंवा औषधं आणण्यासाठी तुम्हाला तालुक्याच्या किंवा शहराच्या ठिकाणी जावं लागत असेल. सोबतच या ठिकाणी तुम्हाला जे बोकडं विकण्यासाठी जे गाडीचं भाडं असेल किंवा बोकड आणण्यासाठी गाडीचं भाडं असेल, असं सर्व खर्च आपण 15,000 रुपये या ठिकाणी पकडला. मग असा सर्व खर्च आपण या ठिकाणी वजा करायचा आहे. आणि बघा, बरेच लोक बोलत असतील की शेड आणि शेडचा खर्च तुम्ही यामध्ये पकडला नाही आहे. तर बघा मित्रांनो, शेडचा खर्च आपण पकडणार नाही आहे, कारण की शेड हे तुमच्यासाठी लाईफ टाईम असणार आहे. हे शेडमध्ये तुम्ही तुम्ही भरपूर बॅच करणार आहेत. 10 वर्षसुद्धा तुमचं शेड या ठिकाणी टिकणार आहे. त्यामुळे एका बॅचमधून शेडचा खर्च अजिबात वजा करायचा नाही आहे. प्रत्येक बॅचमधून तुम्ही थोडा थोडा खर्च या ठिकाणी वजा करा, बरोबर. कारण की शेड हे तुमचं लाईफ टाईम झालेलं आहे, बरोबर. त्यामध्ये तुम्ही भरपूर बॅच इथून पुढे घेऊ शकता. मग बघा, आपण एका बॅचचा किंवा 6 महिन्याचा सर्व खर्च यामधून वजा केला आणि 7,05,000मधून सर्व खर्च वजा करून आपल्याजवळ जी रक्कम शिल्लक राहते ती रक्कम आहे 4,02,000 रुपये आपल्याजवळ या ठिकाणी शिल्लक राहते. सोबतच 50 बोकड पालन जर आपण करतो आहे तर आपल्याला मोठ्या प्रमाणात खत देखील उत्पन्न होऊ शकतं. खताचं उत्पन्न आपल्याला या ठिकाणी होतं आहे, पण तरी देखील ते खताचं उत्पन्न आपण या ठिकाणी पकडणार नाही आहे. कारण की आपली जी जमीन आहे किंवा जे आपली शेती आहे त्यासाठी आपण हे खत वापरणार आहोत, किंवा जर उत्पन्न निघत असेल तर तुम्ही ते या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकता. मग अशा प्रकारे बघा, सर्व खर्च वजा होऊन कशा प्रकारे तुम्हाला 4,02,000 रुपयाचं उत्पन्न तुम्हाला किंवा नफा तुम्हाला या ठिकाणी शिल्लक राहतो आहे, या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. मग मित्रांनो बघा, अगदी कमी काळामध्ये
बोकड पालन करून तुम्हाला 4 लाखाचं उत्पन्न फक्त 6 महिन्यामध्ये कशा प्रकारे भेटतं आहे हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. मित्रांनो, बोकडाची किंमत, खाद्याची किंमत किंवा तुमचं वातावरण, लसीकरण आणि तुमच्या बोकडाची क्वालिटीवर संपूर्ण विक्रीची किंमत अवलंबून आहे, बरोबर. त्यामुळे आपण एक 15,000 रुपये अंदाजे किंमत या ठिकाणी पकडलेली आहे, जेव्हा तुमचं बोकड क्वालिटीत नंबर 1 असेल तेव्हा, बरोबर. जर बोकडाची क्वालिटी कमी असेल, वजन कमी असेल तर तुम्हाला ही किंमतसुद्धा कमी भेटू शकते किंवा तुमचा खर्च वाढला तरी देखील तुम्हाला या ठिकाणी उत्पन्न किंवा नफा या ठिकाणी कमी भेटू शकतो. मग त्यामुळे तुम्ही अगोदर तुमची स्वतःची पूर्ण माहिती घेणं गरजेचं आहे. मित्रांनो बघा, बोकड पालनाबद्दल आपण एक माहिती घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. अशाच प्रकारे आपण शेळीपालन, कोंबडी पालन, बोकड पालन, गाय म्हैस पालन आणि शेतीसंबंधी असेच बिझनेस प्लॅनिंग असेल किंवा माहिती असेल दररोज अगदी मोफतमध्ये तुमच्यासाठी आणत असतो. तर बघा, त्या बदल्यात मी तुमच्याकडे जास्त काहीच मागत नाही आहे. तर त्या बदल्यात तुम्ही काय करायचं आहे, प्रत्येकाने आत्ताच्या आत्ता आपल्या ह्या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय मला कमेंट करून सांगा. आणि दुसरी कमेंट अशी करा की तुम्हाला येणाऱ्या काळात कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे तर ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सोबतच मित्रांनो, मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देतो, आपण ही जी माहिती घेतली आहे ही फक्त आपण एक अंदाजा आणि सरासरी कागदोपत्री गणित काढलेलं आहे. जेव्हा तुम्ही ॲक्च्युअलमध्ये जेव्हा प्रत्यक्षात हा व्यवसाय करशाल त्यावेळेस तुम्हाला अनेक असे नवीन समस्या येऊ शकता किंवा तुम्हाला अनेक वेगवेगळ्या गोष्टी बघायला भेटू शकतात. सोबतच आपण हे जे काही गणित बघितलं आहे किंवा हा जो हिशोब बघितला आहे या हिशोबापेक्षा वेगळंच काहीतरी हिशोब किंवा वेगळीच काहीतरी गोष्ट या ठिकाणी घडू शकते. त्यामुळे तुम्ही हा व्यवसाय सुरू करण्या अगोदर अगदी छोट्या लेवलपासून सुरुवात करा आणि सोबतच तुम्ही अगोदर तुमची स्वतःची माहिती अगोदर काढा. तुम्ही अगोदर स्वतः माहिती घ्या आणि मगच हा व्यवसाय सुरू करा. कारण की बरेच लोक अर्धवट माहिती काढतात आणि डायरेक्ट हा व्यवसाय सुरू करतात, नंतर त्यांना खूप मोठं नुकसान होतं. त्यामुळे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो आहे, पूर्णपणे माहिती घ्या, स्वतः रिसर्च करा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर कोणता निर्णय घ्या. मग तुम्हाला या ठिकाणी कळेल की तुमचं माहिती, तुमची मार्केट आणि तुमचं बोकड या ठिकाणी कशी क्वालिटी आहे त्यावरती संपूर्ण तुमचं उत्पन्न या ठिकाणी अवलंबून आहे. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. धन्यवाद.